सूर अडले माझे गाता गाता, त्या थेंबांच्या तारका झाल्या, जे थेंब उडविले तू न्हाता न्हाता. तर सुरेश भटांची गझल, ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची. दिला जो शब्द प्रीतीला, असा मी पाळतो आहे. तुझ्याशी बोलता नाही, मला मी टाळतो आहे. गडे चिंता मला नाही, नालेल्या वसंताची मला मी माळतो आहे. मला मी वेचतो आहे. ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची, ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची. ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची, ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची. लग्न झाल्यावर जुन्या प्रियकराला न विसरल्यामुळे कोणते घोटाळे होतात पहा. नाव हे त्या तुझ्या दिवाण्याचे, नाव हे त्या, नाव हे त्या तुझ्या दिवाण्याचे. नाव हे त्या तुझ्या दिवाण्याचे. काळजी घे, काळजी घे जरा उखाण्याची. काळजी घे जरा उखाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची, ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची. सुंदर शेर आहे. राग नाही, राग नाही तुझ्या नकाराचा. राग नाही, राग नाही तुझ्या नकाराचा. राग नाही तुझ्या नकाराचा. चीड आली, चीड आली तुझ्या बहाण्याची. चीड आली तुझ्या बहाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची, ही कहाणी
तुझ्याच नाण्याची. शेवटचा शेर आहे. लोक आले आताच काले, लोक आले लोक आले लोक आले, लोक आले आताच काले, लोक आले आताच काले. वेळ झाली वेळ झाली निघून जाण्याची, वेळ झाली निघून जाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची ही कहाणी तुझ्याच नाण्याची, ही कहाणी तुझ्याच नाण्याची. ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, तापलेल्या अधीर पाण्याची. राग नाही तुझ्या नकाराचा, चीड आली तुझ्या बहाण्याची. अशी बहाणेबाज प्रेसी कुणालाही मिळू नये अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी पुढच्या गझलकडे वळतो. अनेक कवींनी गझल लिहिले, गीत लिहिले, परंतु एक कवित्री स्नेहलता स्नेह अशी होती की तिनं गीत कैसं ऐकावं याच्यावर 4 ओळी लिहिल्या. तर तुमच्याही उपयोगी आहेत आणि माझ्याही उपयोगी आहेत, कारण आपण गाणारे नाही ऐकणारे आहोत म्हणून. फूल पातों से नहीं रंग से चुना जाता है, भोर हाथों से नहीं तम से बुना जाता है, और प्राण की पीर पुकारों से जगाने वालों, गीत कानों से नहीं दिल से सुना जाता है. आणि यानंतर एक गझल जी मराठीतल्या सर्वश्रेष्ठ कवीनं लिहिलेली आहे. आपण ओळखलंच असेल की ती मीच लिहिलेली आहे. मस्तीत गीत गारे. मध्यंतराच्या अगोदर ज्या गझलबद्दल बोललो होतो मी, तीच ही गझल आहे, छोटी बहर की गझल. मस्तीत गीत गारे, बस ओळ संपली. आणि एवढ्या कमी शब्दात आशय पहा, अतिशय चांगल्या रीतीने मांडलेला आहे. आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे, आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे. चालू दे वक्षात माझ्या वादळांचे झरे, रंगत्या पूर्वेस माझी वेदना देईल लाली. अन तुझ्या दारात माझी धुळही नेतील वारे. मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे. देतील साथ सारे, देतील साथ सारे,
मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे, देतील साथ सारे, मस्तीत गीत गारे. थांबू नकोस येथे, थांबू नकोस येथे, गान उडून जा रे. थांबू नकोस येथे, गान उडून जा रे, गान उडून जा रे. देतील साथ सारे, देतील साथ सारे, मस्तीत गीत गारे. पुढचा शेर पहा. मैत्री कोणाशी करू नये याच्यावर आहे. त्यांची नकोच मैत्री, त्यांची नकोच मैत्री, त्यांची नकोच मैत्री, जाना सलाम प्यारे. त्यांची नकोच मैत्री, जाना सलाम प्यारे, जाना सलाम प्यारे. देतील साथ सारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे. नाजूक शेर. वस्त्रे तिची मानी, वस्त्रे तिची मानी, वस्त्रे तिची मानी, वस्त्रे तिची मानी, पण हे फितूर वारे. वस्त्रे तिची मानी, पण हे फितूर वारे, पण हे फितूर वारे. देतील साथ सारे, मस्तीत गीत गारे. आता बघा बुडण्याचा एक नवीन प्रकार. पाण्यात बुडण्याचा तुम्ही पाहिले आहेच, हा एक नवीन प्रकार आहे बुडण्याचा. डोळ्यामध्ये बुडाले, बुडाले, डोळ्यामध्ये बुडाले, निष्णात पोहणारे, निष्णात पोहणारे. देतील साथ सारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे. शेवटचा शेर आहे आणि
गाणाऱ्याच्या नशिबात काय आहे पहा. नशिबात गायकाच्या, नशिबात गायकाच्या, नशिबात गायकाच्या, नशिबात गायकाच्या नुसतीच वाहवारे. नशिबात गायकाच्या नुसतीच वाहवारे, नुसतीच वाहवारे. देतील साथ सारे मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे, मस्तीत गीत गारे. मला याचा आनंद वाटतो की माझी गझल सुधाकरनं गायल्यामुळे त्या शब्दांचं सोनं झालेलं आहे. त्याबद्दल त्याचाही मी आभारी आहे. आणि शेवटी त्यानं म्हटलेलं आहे की नशिबात गायकाच्या नुसतीच वाहवारे, त्याशिवाय दुसरं काय मिळणार. कारण शेवटी गीत काय किंवा गझल काय, शेवटी पोट भरण्याच्या गोष्टी आहेत. पोट भरल्यानंतर सर्वच गीतही गोड वाटतात, गझलही गोड वाटते. मला असं म्हणावंसं वाटतं 4 ओळीमध्ये की दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावे गझल, सकाळी म्हणाव्या प्रार्थना आणि संध्याकाळी म्हणावे स्तोत्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र. त्यामुळे आपण सगळे आरामशीर इथं बसले आहोत आणि गझलचा, गीतांचा आनंद घेत आहोत. एक प्रकारची झिंग आपल्याला चढलेली आहे. कलावंताच्या नशिबेही ती झिंग एक प्रकारची असते, नशा असते. ती झिंग कोणाला कशामुळे चढेल काही सांगता येत नाही. त्या झिंगवरचा एक शेर आहे की पापण्या तू उचलता चढते नभास लाली, बागेत तू आलीस अन फुलांना झिंग आली. असा प्रकार कधी कधी घडतो. परंतु ही झिंग चढता चढता ती नशा उतरते केव्हा हे सुद्धा कळत नाही. आणि जेव्हा नशा उतरते तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या हातामध्ये जीवनाचा रिकामा पेला आहे, दुसरं काहीच नाही. शेवटी आपल्या हातामध्ये पोकळी आहे हे नशा उतरल्यानंतर कळते. झिंग तो मी कळेना कशाला, जीवनाचा रिकामाच प्याला. सुरेश भटांची गझल गात आहेत सुधाकर कदम. वागणे माझे जरी साधेच होते, दाबलेले हुंदके ताजेच होते. हे आता देती मला खांदा कशाला, हे आता देती मला खांदा कशाला. प्राण जानी घेतला ते हेच होते. झिंगतो मी कळेना कशाला, झिंगतो मी कळेना कशाला. जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. झिंगतो मी कळेना कशाला, झिंगतो मी कळेना कशाला. जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. दूर झाले, दूर दूर
दूर झाले फुले वेचणारे, दूर झाले फुले वेचणारे, वेचतो मी वेचतो मी फुलातील ज्वाला, वेचतो मी फुलातील ज्वाला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला, झिंगतो मी कळेना कशाला, झिंगतो मी कळेना कशाला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. काय झाले पुढे आसवांचे, 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 काय झाले पुढे आसवांचे, काय झाले पुढे आसवांचे, हे विचारू नये सांत्वनाला, हे विचारू नये सांत्वनाला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. गाव सारेच हे तोतयांचे, तोतया म्हणजे मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, आणि गाव सारेच हे तोतयांचे म्हणजे नागपूर शहर सोडून बाकीच्या गावावर. गाव सारेच हे तोतयांचे, गाव सारेच हे तोतयांचे, नाव माझे नाव माझे विचारू कुणाला, नाव माझे विचारू कुणाला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. राहिलो दूर तुम्ही तरीही, राहिलो दूर तुम्ही तरीही, राहिलो दूर तुम्ही तरीही, एक स्पर्शा विना स्पर्श झाला, एक स्पर्शा विना स्पर्श झाला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. शेवटचा शेर आहे, फार चांगला शेर आहे. काढली रात्र जागून सारी, काढली रात्र जागून सारी, जागून सारी, रात्र जागून सारी, काढली रात्र जागून सारी, काढली रात्र जागून
वाट पाहत पाहत पूर्ण रात्र जागून काढली. काढली रात्र जागून सारी, 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 काढली रात्र जागून सारी. चंद्र माझा, चंद्र माझा सकाळीच आला, चंद्र माझा सकाळीच आला. जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. झिंगतो मी कळेना कशाला, झिंगतो मी कळेना कशाला. जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला, जीवनाचा रिकामाच प्याला. काढली रात्र जागून सारी, चंद्र माझा सकाळीच आला. सकाळी का होईना आला तरी याचेच आभार मानले पाहिजेत. आणि एकदा झिंग चढल्यानंतर मग त्या चंद्र केव्हा येतो त्याची काळजी कशाला. कारण जे झिंगणारी माणसं असतात त्यांना विचारावं. बच्चननं असं म्हटलेलं होतं की एक वर्ष में एक दिवस ही जलती होली की ज्वाला, एक बरस में एक ही दिन जलती दीपों की माला, किंतु किसी दिन आकर मेरे मदिरालय में देखो तो दिन को होली रात दिवाली रोज मना दुशाला. असा प्रकार, असा स्वरांचा आणि शब्दांचा उत्सव सुधाकर कदम यांच्याकडे सतत सुरू असतो. परंतु कधी कधी शेवटी प्रश्न तोच येतो की नशिबात गायकाच्या नुसतीच वाहवारे, कुठली तरी उदासीनता मनाला आपली ग्रासून टाकत असते. कोणाला आपण बोललो ते शब्द समजत नाहीत, आपलेच माणसं परावे होतात. कुणाला काय सांगावे, कुणाला काय समजावे, स्वतःच्या त्रस्त दातांनी स्वतःचे ओठ चावावे. कधी लोकात हिंडावे जगाचा आरसा होण्या, कधी ऐण्यात स्वतःचे अनोखे बिंब शोधावे. तुम्ही देता जरी मजला मनाचे श्लोक वाचाया, मला सांगा कसे तोडू तनाचे दांडगे दावे. जगाने फुंकल्या दिवसा बिड्या श्रीमंत स्वप्नांच्या, इथे तर धूर सत्याचा गळ्या छातीत नामावे. पुन्हा डोळ्यात द्यूताची सनातन झिंग ती यावी, कुण्या फसव्याच डावावर पुन्हा आयुष्य लावावे. कुणाला काय सांगावे, कुणाला काय समजावे, अशी हताश अवस्था एखाद्या वेळी येते. आणि त्यावेळी आपल्या आयुष्याचा चंद्र, आपल्या आकांक्षांचा चंद्र, इच्छांचा चंद्र मावळायला सुरुवात होते. चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला. सुरेश भट. चंद्र आता मावळाया लागला, चंद्र आता मावळाया लागला. प्राण माझाही ढळाया लागला. चंद्र आता मावळाया लागला. प्राण माझाही ढळाया लागला. चंद्र आता मावळाया लागला.
लागला चंद्र आता मावळा ओठ ओठाना सताऊ लागले लागले ओठ ओठाना सताऊ लागले ओठ ओठाना सताऊ लागले श्वास गालाला छळाया लागला श्वास गालाला छळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला चंद्र आता मावळाया हाक दाराने मला जेव्हा दिली हाक दाराने मला जेव्हा दिली हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला उंबरा मागे वळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया त्या खरं बोलण्याचा परिणाम पहा मी खरे बोलून जेव्हा पाहिले मी खरे बोलून जेव्हा पाहिले मी खरे बोलून जेव्हा पाहिले हा तळाया तो पळाया लागला हा तळाया तो पळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला शेवटचा शेर आहे का तोच मी होतो गडे हा तोच मी तोच मी होतो गडे हा तोच मी जो तुला आता कळाया ला
लागला जो तुला आता कळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला चंद्र आता मावळाया. प्राण माझाही ढळाया लागला. अशा उदासीमध्ये आधार फक्त माणसाला असतो, माणसाच्या मनाला, तो फक्त प्रेयसीचा. मी बायकोचा असं मुद्दा म्हणत नाही, कारण त्यावरून सहज मला एक प्रसंग आठवला. सुधाकरचं आणि माझं बोलणं सुरू होतं तेव्हाचा. सुधाकर म्हणाला की मी बायकोवर प्रेम करतो. मी म्हणालो की मीही बायकोवर प्रेम करतो. तो म्हणाला की आपण दोघे सारखेच. मी म्हटलं नाही, फरक आहे, मी स्वतःच्या बायकोवर प्रेम करतो. म्हणून मी मुद्दाम प्रेयसीचं नाव घेतलेलं आहे. आणि ती प्रेयसी सुद्धा अशी जर बोरकरांनी वर्णन केल्यासारखी असेल, कविवर्य बाबू बोरकरांनी वर्णन केलेलं आहे. तंग कुसुंबी झग्यात तटले मर्मर शिल्पी अंग, तंग कुसुंबी झग्यात तटले मर्मर शिल्पी अंग, प्रकाश मंडित जलसे उधळीत नवथर रंग तरंग, सरोज सुंदर उरोज उन्नत अढळ रतीची ढाल, भार असह जाहल्या परी तव मंद मदालस चाल. अशी जर एखादी मदालस असेल, पण ती सुद्धा एकाएकी वश होत नाही. तिच्या जवळ जावं तर ती दूर जाते. आणि म्हणूनच अनिल कांबळे या कवीनं लिहिलेली ही गझल आहे. गझलच्या आकारातलंच ते गीत आहे की जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू. वाईट घटना आहे, पण गीत चांगलं आहे. जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या वेढणारा मला पूर हा कोणता, वेढणारा मला पूर हा कोणता, उंच लाटेतला सूर हा कोणता, उंच लाटेतला सूर हा कोणता. प्रश्न करता तुला, प्रश्न करता तुला मौन धरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या लाजते पालवी रोम रोमातली, लाजते पालवी रोम रोमातली, ये लपेटून घे आग देहातली, ये लपेटून घे आग देहातली, आग देहातली. दूर कोठे तरी, दूर कोठे तरी काय बघतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या
मोकळा होऊन स्पर्श माझ्यातला, मोकळा होऊन स्पर्श माझ्यातला, जन्म कुठला तरी मागताना तुला, जन्म कुठला तरी मागताना तुला, याच जन्मी कशी है, याच जन्मी कशी हाय विरतेस तू, अशी काय करतेस तू, जवळ येता तुझ्या, जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू, ऐन वेळी अशी काय करतेस तू. या दोन ओळींमधला ऐनवेळी हा शब्द महत्वाचा आहे. आणि यानंतर सुरेश भटांचंच एक गझल आहे, पहाटे पहाटे मला जाग आली. या गीताची एक गंमत आहे की मराठी संगीताच्या क्षेत्रातील एका प्रसिद्ध गायकानं हे गीत म्हटलेलं आहे आणि सुधाकर कदमही ते गीत म्हणत आहे. निवड करण्याचं आणि आवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच, परंतु पहाटे पहाटे जाग येणं ही किती चांगली घटना आहे. आणि त्यातही रात्र अशी चढावर असताना, हळूहळू ती चढत असताना सुरेश भटांच्या 4 ओळी आठवतात की केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले हळूच डोळे निसटून रात्र गेली, अजूनी सुगंध येई खोलीत मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. तर अशी ही विसरून गेलेली रात्र आणि पहाटे पहाटे त्या मोगऱ्याचा सुगंध येतो आहे. तो सुगंध सुरेश भटांच्या शब्दामधून आणि सुधाकर कदमच्या स्वरामधून आणि त्याच्या साथीदारांच्या सुरांमधूनही आपल्याला जाणवावा. पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे. मला आठवेना तुला आठवेना, मला आठवेना आठवेना, मला आठवेना तुला आठवेना, कशी रात्र गेली कुणाला कळेना, तरीही नभाला पुरेशी न लाली, तरीही नभाला पुरेशी न लाली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे. गडे हे पहाणे निमित्ते कशाला, असा राहू दे हात माझ्या उशाला, मऊ मोकळे केस हे सोड खाली, मऊ मोकळे केस हे सोड खाली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली,
पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे. तुला आणत्या वेचल्या तारकांची, तुला आणत्या वेचल्या तारकांची, तुला आणत्या जागणाऱ्या फुलांची. लपेटून घे तू, लपेटून घे तू मला भोवताली तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे 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 पहाटे. या कार्यक्रमाची भैरवी आता सुधाकर कदम गात आहेत. या कार्यक्रमाची शेवटची गझल, आणि ती गझल सुद्धा एका अप्रसिद्ध कवीने लिहिलेली आहे. म्हणावा तेवढा प्रसिद्ध कवी नाही. उरागिरी हे नागपुरीला प्राथमिक शिक्षक आहेत, मूर्तिजापूर तालुक्यामध्ये राहतात. त्यांचा एक कविता संग्रह मी एकटा निघालो प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या गझलेनं या कार्यक्रमाची सांगता होत आहे. सुधाकर कदमचे शब्द ऐकताना, स्वर सूर ऐकताना असं वाटतंय कुसुमाग्रजांच्या शब्दामध्ये की शब्दा शब्दाच्या घटातून ओसंडे भाव, पारिजातकाच्या कोमल फुलांचा वर्षाव, मंद लईन मधली आर्तता अन मोहक झार, तप्त कांचनाची जणू तू खेचतोस तार. असं त्याचं शब्द ऐकताना म्हणावेसे वाटतात. आता संजय धोतरकर यांनी माझा फोटो काढला, त्यामागचा उद्देश तुम्हाला कळला नसेल. उद्या ते फोटो डेव्हलप करणार, त्याच्या हजारो प्रती काढणार, आणि ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना भीती दाखवण्यासाठी त्या फोटोचा वापर करणार, असा व्यावसायिक उद्देश त्याच्यामध्ये दिसतो. तर असो, या कार्यक्रमाची सांगता होत आहे. आपण आतापर्यंत अतिशय शांतपणे कार्यक्रम ऐकलात आणि आवश्यक तिथे अतिशय चांगली दाद दिलीत. कारण असं म्हणतात की कलावंत 2 वेळ मरतो. लौकिक अर्थानं तो एकदाच मरतो, पण त्याच्या आधी 2 वेळ तो मरतो. एक तर नको तिथे दाद दिली तर, आणि जिथे दाद पाहिजे तिथे नाही मिळाली तर. आपण योग्य ठिकाणी दाद दिलीत. मी आपला अतिशय आभारी आहे सुधाकर कदम तर्फे. आणि आता उरागिरी छेडताहेत पियानो, या एकलेपणाचा छेडीत मी पियानो. आपणा सर्व रसिकांची क्षमा मागून मी 2 मिनिट आपले घेणार आहे. आजच्या गीत गझल मैफिली करता जे उत्सव मूर्ती म्हणून आपणासमोर आलेले आहेत ते श्री सुधाकर कदम यांनी या ठिकाणी येऊन ड्रॅमॅटिक टॅलेंट्सला जे अनपेक्षित सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्व. या एकलेपणाचा, या एकलेपणाचा, या एकलेपणाचा, या एकलेपणाचा छेडीत मी पियानो, या एकलेपणाचा छेडीत मी पियानो, या एकलेपणाचा छेडीत मी पियानो, या एकलेपणाचा छेडीत मी पियानो. ओठास भैरवीच्या, ओठास भैरवीच्या, ओठास भैरवीच्या
ओठास भैरवीचा दंशून जा स्वरानो या एकलेपणाचा छेडीत मी पियानो या एकलेपणाचा तिमिरात हरवलेली तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी तिमिरात हरवलेली. आता हरवलेली शब्द पहा, हरवणे स्वरांद्वारे. तिमिरात हरवलेली 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 तिमिरात हरवलेली. तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी. माझ्या सवे तुम्ही माझ्या सवे तुम्ही का जागता कळ्यानो माझ्या सवे तुम्ही का जागता कळ्यानो ओठास भैरवीचा ओठास भैरवीचा ओठास भैरवीचा ओठास भैरवीचा दंशून जा स्वरानो या एकलेपणाचा. शब्दात आसवांची आसवांची शब्दात आसवांची बांधू कशी समाधी शब्दात आसवांची बांधू कशी समाधी 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 शब्दात आसवांची बांधू कशी समाधी व्हा हद पार आता व्हा हद पार आता डोळ्यातल्या तळ्यानो हद पार आता डोळ्यात
तल्या तळ्यानो ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरानो या एकलेपणाचा व्याकुल यामिनीला 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 व्याकुल यामिनीला व्याकुल यामिनीला उठली पहाट माझ्या व्याकुल यामिनीला उठली पहाट माझ्या आता उषा उद्याची विसरून जा दिशानो या एकलेपणाचा छेडीत मी पियानो ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरानो या एकलेपणाचा या एकलेपणाचा